आई तुम्ही बोलवलं? आई काय झालं, तुम्ही रडताय? नाही ग, काय झालं, कपाट आवरत होते ना तर काही काही वस्तू मिळाल्या, त्याच्यात हा अल्बम मिळाला. बघ ना, बघ बघ, ओळखू येते का बघ? डोंट टेल मी, हा आदित्य आहे. हा, अय्या त्याने पर्पल पोलका घातलाय. किती गोड. हे बघ, हा त्याच्या दुसऱ्या बर्थडेचा फोटो. नऊवारी साडी नेसली त्यांनी. साडी किती गोड दिसते ना माझी पोपडी. आणि हा त्याच्या तिसऱ्या बर्थडेचा फोटो. फ्रॉक नाही नाही, सिंड्रेलाचा ड्रेस शिवला होता मी, बघ ना. एक काही नॉर्मल फोटो नाहीये त्याचा. नॉर्मल म्हणजे? म्हणजे असा मुलाच्या कपड्यात. हा हा, अगं नाही, काय झालं माहितीये का, मला न मुलीची खूप हौस, खूप म्हणजे खूप. पण झाला मुलगा आधी. मग मी काय केलं, माझी सगळी हौसमौस त्याच्यावरच भागवली. त्याला टिकल्या लावायचे मी, काजळ घालायचे, लिपस्टिक सुद्धा लावायचे मी त्याला. पाय छुमछुम घालायचे. काय छान आवाज यायचा ग चालताना, छुमछुम छुमछुम छुमछुम. किती गोड, किती गोड. आणि हा बघ ना, हा हे बघ, हे बघ कसे गोडुले चिंगुले राधाकृष्ण. हा कृष्ण कोण आहे? अय्या, याला नाही ओळखलंस तू? ईश, अगं हा आपला ऋषिकेश. जन्मोजन्मीची गाठ असल्यासारखी मैत्री यांची. अशी मैत्री कुठे बघायला मिळते का आजकाल. ऋषिकेश 4 वर्षांचा होता ना तेव्हाच त्याची आई गेली ग. पण मी त्याला कधी आईची उणी भासू दिली नाही. जशी माझी आधी तसाच ऋषी. आम्ही ना करण अर्जुन म्हणतो त्यांना. पॉपकॉर्न. ओके. सकाळपासून सांगितलं नाही मी कशी दिसते. अरे ऋषा म्हणतो तू टाऊका दिसतेस. ऋषा, नाही नाही, मलाही तेच वाटतं की मी टाऊका दिसते. अगं मुद्दा काय, दादा द्या ना प्लीज. हो येते. मगाशी काय रडत होतास? लग्न होणार ना म्हणून रडत होतास? तुला दुःख होतंय? अगं तसं नाही, म्हणजे आता लग्न होणार म्हणजे आता जबाबदारी येणार, मोठ्या माणसासारखं वागावं लागणार म्हणून. नशीब एवढं कळतंय. ऋषा म्हणतो मला दादा द्या ना लवकर. हा येत आहे. ए लवकर आण रे. बरं ऐक ना, साडी घेतली. कोणी? ऋषानी? मी तुझ्यासाठी. खरं? अहो दादा द्या ना लवकर. द्या ना लवकर. काय वेळ लावतात ना, भूक लागलेली असताना. थँक्यू. आधी बरबादी पिक्चर. राईट. अगं मुद्दा मुद्दा घ्या देशमुख साहेब, सुरुवात करा. पुरणाची पोळी आणि बहिणींच्या हातची. अरे म्हणजे प्रश्नच नाही. आवडते ना तुम्हाला? पोटभर जेवण. कशाला करायची ती उपोषण वगैरे, तेही 3-3 तास. तब्येत खालावली बघ त्यांची. ऍक्च्युअली खालवायला ठीक आहे. वहिनी तूप वाढ. हो हो, वाढा. थोडं घ्या, थोडं. अरे वा, या काय झालं? पुढची तारीख पडली. झालं. विरोधी पक्षाचे वकील बाथरूम मध्ये आंघोळ करताना पडले. आता पुढची तारीख आहे लगेचच, पण या रे तुम्ही दोघही जण या, बसा. काय आपलंच घर आहे. वा. अरे थांबा, कोणा तुम्ही डायरेक्ट आतमध्ये कसे आलात? अहो मंडपोला आहे मी. साखरपुडा इथंच आहे ना? हो हो हो, मी आले. या चला, मी त्या दाखवत आहेत. ऋषा काय झालं? काय नाही. काय झालं? अंगठी बघू. काय गोड आहे रे. शेवटचं विचारतोय काय झालं. शेवटचं सांगतोय, काहीच झालं नाहीये. मला माहिती आहे काय झालं. हां, आपण आजपर्यंत सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. आता लग्न मी एकटा करतोय म्हणून रुसलायस ना तू? माझ्याकडे उत्तर ना भावा. काय उत्तर? मुद्दा काय, आपलं लग्न एकत्र व्हायला पाहिजे. आता माझी एंगेजमेंट झाली ना, आता तुझ्यासाठी मुलगी शोधूया
आणि मग लग्न एकत्र करूया. आद्या तुला माहितीये मी लग्न करणार नाही कधीच. ऋषा यार 3 वर्षापूर्वी जे झालं ना ते 3 तुझ्यासाठी एक वर्ष सरप्राईज आहे. एंगेजमेंट गिफ्ट. काय आपण गोव्याला चाललोय दोघच. काय सांगतो. बॅचलर्स पार्टी. कधी. परवा सकाळी. जायचं का. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळी व्यवस्था झाली. अरे जायचं काय. अच्छा जायचं. हा ते तू बघायचं. आदित्य झोपलाय. झोपू दे ना त्याला. ऋषिकेश. जाई तू. आदित्य कुठे. आदित्य इथेच होता ना. आदित्य ए आजा. आदित्य. अरे ऋषा चिटकिणीचा आवाज आला. चिटकिणीचा आवाज आला. ऋषा चिटकिणीचा आवाज. आद्या राई. जाई. राई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला डाऊट होता पण आता खात्री झाली. कसली. कसली खात्री. 1 मिनिट. स्माइल प्लीज. फोटो काढते. फोटो बघ तुझा. अरे अरे मी कानातले वगैरे कधी घातले रात्री. अरे यार. आद्या अरे तुझ्या हातावर माझं नाव कसं काय. इकडे बघ. अरे अरे टॅटू गणले म्हणून चिडले. ए जाय जाय जाय. चिडू नको. ज्याने टॅटू काढले ना तो कम्प्लीट दारू मध्ये. आणि तुमचा ग्रुप कुठे. जाई ऍक्च्युली आम्ही तुला सांगणारच होतो. हा म्हणजे तुझ्यापासून काय लपवायचं. आणि तुझ्यापासून लपून आम्हाला काय मिळणार आहे. आणि एरवी तेरवी तुला लग्नानंतर कळलंच असतं. म्हणजे आम्हीच सांगणार होतो तुला. उघड आहे जे आहे ते. इनफ. आता ती वेळच येऊ देणार नाही. हे बघ तू गप्प बस. गप्प बस. ती खूप चिडली. तुझी अंगठी. आय हेट यू. जाई जाई जाई. ए जाई जाऊ नको. जाई. आदित्य